मित्रांनो आपल्याला फायनली करटोली भेटलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथे आहेत. हे बघा इथं आणि इथे पण आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा. आज आपल्याला जंगलामध्ये दोन भाज्या भेटलेल्या आहेत, करटोली आणि भारंगीची भाजी. तर चला मित्रांनो काढूया, बघू. ही बघा मित्रांनो. हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आता मित्रांनो सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपण लवकरच जंगलात आलेलो आहोत. कारण काही घरामध्ये एकटाच होतो, तर जंगलामधनं फिरून येऊया असं वाटलं. तर फिरायला आलेलो आहे जंगलामध्ये. जंगलामध्ये फिरणार नाही आपण, आपल्याला भाजी भेटेल, कुठली पण भाजी भेटेल ती आपण ब्लॉगमध्ये दाखवणार पण आहोत आणि घेऊन पण जाणार आहोत. तर या ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अशा सुंदर अशा निसर्गामध्ये. आणि आपला सरसगड पण बघू शकता समोरच आहे आणि असा भन्नाट असा सुंदर हिरवागार निसर्ग. तर चला मित्रांनो जाऊया. माझी छत्री ती बघा त्या साईडला आहे. मी इकडे बोलत बोलत इकडे आलेलो, तिथे छत्री ठेवून. तर छत्री घेऊया. तर मित्रांनो आता इथे ओढा लागलाय, मस्तपैकी वाहतोय ओढा. हा बघा, एकदम तो वरनं येते वाईट, त्या साईडने येते त्या डोंगराकडनं. मित्रांनो जरा गडूल पाणी येतं आहे, कारण का तिकडे वरच्या साईडला पाऊस पडत असेल त्या साईडला, आणि इकडे त्याच्यामुळे गडूल पाणी आलेलं आहे. कसं वाटतंय. तर जायला लागलं आपल्याला, पाण्यातनं चालून जायचं आहे पलीकडे. खतरनाक मित्रांनो. तर पाण्यातनं जाऊया पलीकडे. तर मित्रांनो आपण ओढा पार केलेला आहे. हा मित्रांनो ओढा बघा किती छान वाहतोय. फक्त ओढ्याचा आवाज आणि पाखरांचा आवाजच येतोय. ओढा आपला तिकडनं येतोय वाहीत, तिकडनं डोंगर दऱ्यामधनं असा वाहीत येतो इकडे. आणि मग मित्रांनो आपली मोठी नदी तयार होते. मित्रांनो हा जो वेल आहे हा करटवलीचा वेल आहे आणि इथे मस्तपैकी फूल आलेला आहे हा बघा. आणि छोटासा करटवली पण आलेला आहे, त्याला छोटासा आहे एकदम. हा बघा, मोठा नाही झाला. आणि वेल तर खूप मोठा आहे पण त्याला काही फुलं वगैरे दिसत नाही. बकऱ्यांनी खाऊन टाकले असतील बहुतेक, कारण की बकऱ्या इकडे येतात जास्त. तर बघूया मित्रांनो, पुढे आपल्याला भेटले तर आपण काढणारच आहोत. तर कोणती पण भाजी आज भेटली, पालेभाजी किंवा करटोले वगैरे भेटले तरी आपण काढणारच आहोत. तर तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. मित्रांनो मी अजून ओढ्याच्याच साईडला आहे आणि इकडे बघू शकता एकदम भयानक वातावरण झालेलं आहे. हा बघा, ढगं वगैरे खूप आलेले आहेत खाली खाली. पाऊस एकदम जोरात येईल बहुतेक. तर चला मित्रांनो छत्री तर आपण आणलेलीच आहे, तर जाऊया आपण तिकडे, त्याच साईडला जायचं आहे. तर चला जाऊया. मित्रांनो ही जी दिसत आहेत ती पूर्ण वशाड शेतं आहेत, म्हणजे कोण करत नाही, म्हणजे अशीच आता टाकून दिलेले आहेत, कोण करत नाही. आणि समोरच बघा किती भयानक वातावरण झालेलं आहे, पूर्ण ढग आलेला आहे. पाऊस येते बहुतेक, पूर्ण एकदम काळा काळा ढग आलेला आहे. तर चला जाऊया, आपल्याला त्याच साईडला जायचं आहे. आणि त्या साईडनी तर पाऊसच येते. इकडे तुम्हाला दिसत असेल सफेद दिसत असेल, त्या साईडनी पाऊस येते. मित्रांनो इथे खेकड्याचा पिल्ला आहे बघा, दिसते. तुम्हाला दाखवतो. हा बघा, छोटासा पिल्ला आहे. मस्तपैकी फिरत होता, दिसला. जा. तर चला मित्रांनो जाऊया. आणि मित्रांनो इथे मोठा खेकडा आहे, तुम्हाला दाखवतो. या बिलामध्ये आहे. हा बघा बसलाय. तो चलो फ्रेंड्स आगे बढ़ते. मित्रांनो आज असंच आपण उन्हाळायला आलोय बहुतेक जंगलामध्ये. कारण काय, त्या साईडला भाजी भेटली तर बरी, कारण काय तिकडे विकायला वगैरे काढण्यासाठी बायका त्याच साईडला जातात जास्त. तर बघूया भेटली तर घेऊया आपण. मित्रांनो ही पण भाजीच आहे, ही बघा. म्हणजे बनवतात आमच्या इकडे गावाकडे, पण
तुम्ही पण बनवता का ते सांगा मला कमेंट करून. आणि ह्या भाजीचं मला पण नाही नाव माहिती, तर कमेंट करून सांगा तुम्हाला माहीत असेल तर. बघा अशा प्रकारे दिसतंय. आणि काय हा या भाजीचं नाव ते मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो मी थोडासा आता इथे बसतोय आणि तुम्हाला पुन्हा एकदा एक छानसा असा व्ह्यू दाखवतोय. तर बघा मित्रांनो, हे बघा किती भारी सरसकट दिसतोय. पूर्ण डोंगरच डोंगर या साईडला आहेत आणि असा डोंगर गेला आहे पूर्ण आपल्या सरसगडाजवळ. हे बघा आणि ही शेतं आहेत. बघा कसा वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा व्ह्यू. तर मित्रांनो आपण थोडासा इथे बसूया, मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेऊया आणि थोड्या वेळाने निघूया. मित्रांनो आता आपल्याला इथे भाजी भेटले, भारांगीची भाजी. तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे बघा, आणि माहिती नसेल तर हे बघा, अशा प्रकारे ही भारांगीची भाजी असते. अशा प्रकारे हे बघा. तुमच्या इकडे ह्या भाजीला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आपल्याला ही भाजी घ्यायची आहे. ही कवलीपणे आहेत, तर ही घेऊ शकता आणि ही नाही घेऊ शकतात. आणि भारांगीला अशी या प्रकारे फुले असतात. हे बघा या प्रकारे अशी फुले असतात. तर ही आहे भारांगीची भाजी. तर आपल्याला ही घ्यायची आहे. ही आपले जून पानं आहेत ती घ्यायची नाही, ही कवली पानं आहेत ती घ्यायची आहेत. तर चला काढून घेऊया. अशा प्रकारे मोडून घ्यायची. तर मित्रांनो इथे काही जास्त नाही दिसत मला. आपल्याला या भाजीचा इथं हा एकच झाड भेटलेला, कोणीतरी काढली त्याची, म्हणून आपल्याला जास्त काही भेटली नाही, एवढीच भेटली. तर एवढी घेऊ आणि जाऊ पुढं, आपल्याला भेटेल अजून पुढे. मित्रांनो आपल्याला करटोलीचा वेल भेटलेला आहे इथे आहे. चला बघूया त्याला आहेत का. इथे मित्रांनो फूल आहे. मित्रांनो असे आतमध्ये वाकून बघायला लागतो. अर्ध्या वेलीनं नसतात मित्रांनो, अर्ध्या वेलीनं असतात. पूर्ण गच्च झाड आहे तर काही समजत नाही. मित्रांनो हा बघा एक किती आहे. हा बघा अशा प्रकारे करटूल आपला असतो. हे बघा, हा बघा. तर मित्रांनो आपल्याला पहिला करटूल भेटलेला आहे. बघूया आता किती भेटत आहेत. मित्रांनो आपल्याला एकच भेटलेला आहे, शोधतोय मी पण काही दिसत नाही. कोणीतरी काढलेले आहेत म्हणून आपल्याला भेटत नाही. दिसत आहेत म्हणजे खोडलेले दिसत आहेत, डेकं तिथंच आहेत ना, मग त्याच्यावरनं समजतात कोणीतरी काढली तिथली. तो एक चुकून कोणा त्याच्यापासून राहिला असेल, कोण काढत असेल त्याच्यापासून, तो आपल्याला भेटलेला आहे. मित्रांनो इथनं व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय, एकदम भारी. आणि वरती एकदम काळा ढग आला आहे आणि आपला सरसगड पण समोर आहे. आणि मित्रांनो ही जी घरं दिसत आहेत, ही जी घरं, हा आमचा गाव आहे. बघा एकदम झाडांमध्येच आहे, पूर्ण झाडांमध्ये, एकदम डोंगराच्या शेजारीच. बघा किती भारी वाटतंय. आणि मित्रांनो मला एक अलिंबीसारखा प्रकार दिसला. मी तिकडे होतो, तिकडनं मला दिसला तर मी इकडे आलो डायरेक्ट धावून. मला वाटतं अलिंबीच आहे. हा बघा, हे बघा किती मोठी छत्री आहे. हे बघा आणि खूप जाड पण आहे. हे बघा अशा प्रकारे आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला ह्या अलिंबीचं नाव माहिती असेल किंवा ह्या अलिंबीला काय बोलतात किंवा तुमच्याकडे खातात काय ते मला कमेंट करून सांगा नक्की. आमच्या इकडे तर ही अलिंबी नाही खात. तर चला मित्रांनो काढूया, बघू. ही बघा मित्रांनो किती जाड छत्री आहे, एकदम खूप जाड मित्रांनो आहे. अलिंबी थोडी एवढी जाड नसते. हे बघा किती, आणि खूप मोठी पण आहे, पूर्ण हातात बसते. हे बघा खूप डेंजर अशी छत्री आहे ही. हे बघा तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा या अलिंबीला. आणि मित्रांनो प्रत्येक गावाला अलिंबीला वेगवेगळे नाव आहेत. तुमच्या इकडे काय बोलतात अलिंबीला ते कमेंट करून सांगा. आणि जी आता आपण अलिंबी दाखवली ती तुमच्याकडे खातात किंवा काय त्या अलिंबीला नाव आहे तोही कमेंट करून सांगा. मित्रांनो इथंच चढलो मी, तेव्हा दम लागला आहे मला, म्हणून माझा आवाज असा जरा वेगळा येत असेल. तर मित्रांनो कमेंट करून सांगा. मित्रांनो एक वस्तू दिसलेली आहे, म्हणजे वनस्पतीच आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये दाखवावा असं वाटलं म्हणून शूट करते. तर हे बघा मित्रांनो, हे बघा ह्याला काय बोलतात तो कमेंट करून सांगा. मला नाव नाही आठवत, म्हणजे घरच्यांना माहिती आहे, मला नाही माहिती. तर मित्रांनो ही जी फळं आहेत ती उन्हाळी आवाज करतात. तुम्हाला माहिती देतो पूर्ण. हे बघा ही पूर्ण अशी वरती फळं आहेत
आणि त्याला पूर्ण काठी एकदम खालपर्यंत पूर्ण उंच आहे, एकदम 5 फूट लांबीला. आणि ही जी उन्हाळी ही फलं सुकल्यानंतर घुंगरासारखी आवाज करतात, खलखल. ही काठी काढायची आणि अशी ठोकत चाललो किंवा अशी ठोकली तरी खलखल खलखल एकदम घुंगरासारखी आवाज करतात. तर तुमच्या इकडे काय बोलतात त्याला सांगा मला कमेंट करून मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे दिसत आहेत. तर सांगा मित्रांनो तुमच्या इकडे काय बोलतात त्याला. मित्रांनो आपल्याला फायनली करटोली भेटलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो इथं आहेत, हे बघा इथं आणि इथे पण आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा. तर चला मित्रांनो काढून घेऊया करटोली. आणि मित्रांनो आपल्याला फायनली पुन्हा भेटलेली आहे भारांगीची भाजी. हे बघा, हे बघा मित्रांनो भारांगीची भाजी पुन्हा भेटलेली आहे आणि करटोली आपल्याला एवढी भेटलेली आहेत. तर चला मित्रांनो करटोली ठेवू आणि भाजी काढून घेऊ. तर मित्रांनो आज आपल्याला जंगलामध्ये 2 भाज्या भेटलेल्या आहेत, करटोली आणि भारांगीची भाजी. इथे भरपूर आहे. तर चला मित्रांनो काढून घेऊ. आणि मित्रांनो मी पूर्ण घामाघूम झालेला आहे, कारण काय ऊन आहे आज खूप आणि वाफ नुसती मारतंय. तर पूर्ण घामाघूम झालेला आहे. तर चला काढून घेऊ भाजी. मस्तपैकी कौली कौली आहे. ही बघा. तर चला मित्रांनो पूर्ण भाजी काढून घेऊ. तर मित्रांनो आपल्याला एवढी काय भारांगीची भाजी भेटलेली आहे आणि एवढी करटोले भेटलेले आहेत. तर अजून आपल्याला ह्याच्यामध्ये करटोले काढायचे आहेत आणि भारांग भेटली तर भारांग पण घ्यायचे. तर चला अजून शोधूया. मित्रांनो मी भाजी शोधत पूर्ण जंगलामध्ये आलेलो आहे. बघू शकता इकडे मस्तपैकी ओढा वाहतोय जंगलामधनं. हा बघा मस्तपैकी या साईडला खाली जातोय बाहेर तिकडे आणि पूर्ण जंगलच जंगल आहे. हा बघा. तर चला मित्रांनो थोडासा तोंड वगैरे धुवू आणि जाऊया पुढच्या मार्गाला. मित्रांनो एकदम थंडगार पाणी आहे, एकदम थंड. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया तिकडे पुढे. तर मित्रांनो आपल्याला पुन्हा करटोली भेटलेले आहेत. तर हे बघा इथे, चला काढून घेऊ. मित्रांनो असे ताने वरती करून बघायला लागतं. मित्रांनो ऊन तर खूप भयंकर आहे. पाऊस काय पडलाच नाही. मी जंगलात आलो तिथपासून नुसता असा ढग वगैरे आलेत. ऊन सावली ऊन सावली ऊन पडतंय पण तो खूप कडक ऊन पडतोय. एकदम मी पूर्ण घामाघूम झालो आहे आणि आता एकदम झाडाच्या सावलीला थांबलेलो आहे मस्तपैकी. आणि आता आपल्याला घराच्या दिशेने जायचं आहे. भूक पण खूप लागलेली आहे. मी सकाळी आलेलो 10:30 वाजता आणि आता 12:45 वाजत आलेला आहे. तर आता आपल्याला घराच्या दिशेने जायचं आहे. आणि आपल्याला 2 प्रकारच्या भाज्या भेटल्या, करटवली आणि भारांगीची भाजी. तर आता आपण दोन्ही भाज्या घेतलेल्या आहेत आणि घरी जात आहोत. तर ब्लॉग पण आता आपण इथेच थांबू. हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो असेच मला सपोर्ट करत राहा. तुम्ही मला छान छान कमेंट करता तर मला खूप आनंद होतो आणि ब्लॉग बनवायला पण खूप मजा येते. मला तुम्ही कमेंट करता तर तुम्ही मला सपोर्ट करता त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो मला असेच सपोर्ट करत राहा. तर चला मित्रांनो आपण भेटूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आता आपण इथेच थांबू. तर चला भेटूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.